छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या सुटकेनंतर जी राजकीय धोरणं राबवली त्यात त्यांनी आपली राजधानी राजगडावरून रायगडावर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला। स्वराज्य स्थापनेनंतर त्यांनी तोरणा जिंकून घेतला होता आणि त्याच्या शेजारी असलेल्या मुरुमदेवाच्या डोंगरावर किंवा मुरुमगडावर आपली राजधानी करण्याची योजना आखली। जेव्हा मुरुमगड महाराजांच्या ताब्यात आला तेव्हा त्याचे स्वरूप सध्याच्या बालेकिल्ल्यापुरतेच मर्यादित असावे। नंतर त्यांनी तो किल्ला ज्या डोंगरावर बांधण्यात आला होता त्या डोंगराच्या 3 सोंडावर तटबंदी व त्यात आवश्यकतेनुसार बुरुज बांधायला सुरुवात केली। थोड्याच काळात मुरुमगडाचा कायापालट होऊन 3 माचा व बालेकिल्ला यांनी युक्त असा राजधानीचा गड गुंजन मावळात उभा राहिला। महाराजांचे निवासस्थान त्या गडावर असल्यामुळे त्या गडाला नाव पडले राजगड। मग त्यांनी 3 माचांना नावे दिली, पद्मावती, सुवेळा व संजीवनी। या 3 माचांची नावे कशी पडली याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते, ती अशी। मुरुमगडाचा जीर्णोद्धार सुरू असताना कामगारांना सपाटीवरील तलावात पद्मावती देवीची मूर्ती सापडली। ती त्यांनी तलावाबाहेर काढून ठेवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यासंबंधी कळवले। मग महाराजांनी त्या तलावाजवळ जागा शोधून तिथे पद्मावती देवीची स्थापना करावी अशी आज्ञा दिली। त्याप्रमाणे मंदिर बांधून त्या देवीची विधिवत पुनर्प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। नंतर शिवाजी महाराजांनी त्या माचीचे बांधकाम झाल्यावर तिला देवीचे नाव दिले पद्मावती माची आणि त्या देवीसमोरील तलावाला नाव दिले पद्मावती तलाव। राजगडाच्या पूर्वेकडील सोंडेवर दुर्ग बांधणीला आरंभ करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य मुहूर्त साधून माचीचा पहिला चिरा बसवला। महाराजांनी सुवेळा म्हणजेच चांगली वेळ किंवा मुहूर्त पाहून पूर्वेकडील माचीच्या बांधकामाला सुरुवात केली आणि लवकरच बांधकाम तडीस गेले, म्हणून त्या माचीला नाव दिले गेले सुवेळा माची। छत्रपती शिवाजी महाराजांनी डोंगराच्या पश्चिमेकडील सोंडेवर दुर्ग बांधणीला सुरुवात केली तेव्हा त्यांना मोठा खडकाळ भाग लागला। तो फोडल्याशिवाय बांधकाम पुढे सरकणे अशक्य होते। मग त्यांनी सुरुंग पेरून खडक उद्ध्वस्त करण्याची योजना आखली। त्यानुसार सुरुंग पेरण्यात आले आणि त्याच्या वातींना बत्ती देण्यात आली। मग एका पाठोपाठ एक स्फोट होत गेले, खडकाच्या ठिकऱ्या उडू लागल्या। इतक्यात एक सुरुंगाचा स्फोट असा काही झाला की त्या स्फोटासरशी एक माणूस हवेत खूप उंच उडाला आणि धाडकन जमिनीवर कोसळला। तो मेला अशी समजूत करून सर्वजण तिकडे धावले। धूर व दगडामातीचे ढिगारे सर्वत्र पसरले होते। त्यातून वाट काढत काढत ते जेव्हा माणसापाशी येऊन पोहोचले तेव्हा तो जिवंत होता, पण मानसिक धक्का बसल्यामुळे त्याला सावरायला थोडा वेळ लागत होता। नंतर सर्व काही व्यवस्थित झाल्यावर महाराजांनी त्याला बोलवून घेतले, त्याची मोठ्या आस्थेने चौकशी केली। माचीचे बांधकाम परत सुरू झाले आणि बघता बघता चिलखती तट बुरुजांनी युक्त अशी पश्चिमेकडील दुर्ग बांधणी निर्विघ्नपणे पार पडली। जेव्हा या नव्या माचीला नाव देण्याची वेळ आली तेव्हा महाराजांना स्फोटात वाचलेल्या माणसाचे स्मरण झाले। स्फोटात हवेत उंच उडूनही तो वाचला होता। एक प्रकारे त्याला संजीवनीच मिळाली होती। हा प्रसंग ध्यानात घेऊन महाराजांनी त्या माचीला नाव दिले संजीवनी माची। या 3 माचा म्हणजे 3 स्वतंत्र किल्लेच आहेत आणि त्यांची नावे आजही तीच आहेत। या दंतकथेला ऐतिहासिक साधनामधून दुजोरा देणारा पुरावा जरी मिळत नसला तरी त्यात थोडा तथ्यांश निश्चितच आहे। पद्मावती माचीवर आजही पद्मावती देवीचे मंदिर उभे आहे। शिवाय संजीवनी माचीची दंतकथाही पटण्यासारखी आहे, पण जोपर्यंत समकालीन व विश्वसनीय पुरावा समोर येत नाही तोपर्यंत या दंतकथेवर शिक्के मारतब करता येणार नाही।